नमस्कार, माझं नाव निलोफर दिनेश शेख। मी रिपब्लिकन सेना ह्या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 23D मधून उमेदवारी करत आहे। मॅडम, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही ज्या या पक्षाकडून उमेदवारी करत आहात, एकंदरीत महिलांचे काय प्रश्न तुम्हाला या तुमच्या प्रभागामध्ये जाणवत आहे? मी ज्या प्रभागातून उमेदवारी करत आहे तिथं जास्त महिला स्लम्समध्ये राहत आहेत, म्हणजे स्लम जास्त आहे माझ्या प्रभागामध्ये। आणि तिथं मी म्हणजे हे बघितलं की त्यांना रोजगारची खूप कमी आहे आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले। म्हणजे त्यांच्यासाठी घरगुती जे काम असतात, पिशव्या शिण्याचं काम किंवा अजून काहीतरी काम जे घर बसल्या ते महिला म्हणजे मुलांना सांभाळून करू शकते, अशी कामं मी त्यांना आणलेले आहे। अजून टेलरिंग आणि पार्लर असे काही बॅचेस मी फ्रीमध्ये त्यांना घेतलेले आहे, जेणेकरून ती महिला त्यांना जे सर्टिफिकेट भेटतो महानगरपालिकाचं, तर त्याच्यावरून ते स्वतः रोजगार किंवा लोन स्वतः काढून आणि स्वतः आपला चालू शकते। असं तुम्हाला ज्या आता पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे त्यानंतर अजून कोणत्या पक्षाने तुम्हाला एकंदरीत पाठिंबा दिलेला आहे आणि तुमची जे निशाणी आहे त्याबद्दल पण थोडीशी माहिती सांगा। मला आता रिपब्लिकन सेना या पक्षातर्फे उमेदवारी भेटलेली आहे, अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा तिला पाठिंबा आहे। दाखवू का? आपण बघू शकता की सिलेंडर, गॅस सिलेंडर हा माझं चिन्ह आहे आणि ड मध्ये 23D मध्ये 6 नंबरला माझा निशाणी आहे। तुम्ही आता सांगितले की महिलांना मी जे एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण, त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करेन नगरसेवक म्हणून मी जर निवडून आल्यानंतर। पण नाशिकमध्ये सातपूरला खूप चांगली MIDC आहे, तर मग इथून त्याचं काही तुम्हाला डायरेक्टली महिलांना त्याचा काही रोजगारासाठी फायदा होत नाही काय? नाही, कारण कसं आहे, ज्यापर्यंत आपण सत्तामध्ये जात नाही त्यापर्यंत आपण मोठे प्रोजेक्ट आपल्याला भेटत नाही। हा मी स्वतः मला हा अनुभव आहे, कारण मी माझ्या संस्थातर्फे स्वनेती बहुउद्देश मी महिलांना रोजगार आणले, पण छोटे मोठे जे 10,000 पर्यंतचे लोन असे मला मिळाले। जास्त मोठा प्रोजेक्ट म्हणजे त्यांचं असं मत होतं की तुमच्याकडे मोठं पद पाहिजे। मॅडम, तुमचा जो आता प्रभाग क्रमांक याच्यामध्ये जास्त करून एकंदरीत असं दिसतं की मला समजलं की या ठिकाणी OBC जास्त प्रमाणात मोठा वर्ग आहे, तर मग यांना प्रतिनिधित्व याच्या आधी मिळालं नव्हतं का? की आता तुम्ही OBC मधून उमेदवारी दाखल केलाय तुमचा अर्ज, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हा, म्हणजे OBC मधून आपण बघितलं तर सर्व समाज म्हणजे माझ्या याच्यात आहे प्रभागामध्ये 14,000 मराठा आहे, ST 5,000 आहे, SC 5,000 आहे, मोमेडियन समाज म्हणजे ते पण 11,000-11,500 आहे। पण आपण जे कॅल्क्युलेशन आता बघितलं किंवा आता जी सर्व पक्षांनी जी उमेदवारी दिलेली एक नाही, सर्व जे मोठे पक्ष आहेत त्यांनी एक पण अल्पसंख्याक उमेदवारी दिलेली नाहीये। तुम्ही याआधी राजकारणात सक्रिय होतात का, किंवा तुम्ही पहिलीच निवडणूक लढवताय? तुम्ही जर राजकारणात सक्रिय होतात तर तुम्ही याआधी कुठल्या प्रकारचे कामं केलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे का? हो, मी राजकीय पक्षात 7 वर्ष काम केलेलं आहे आणि माझी संस्था जी आहे स्वनेती बहुउद्देश, ती संस्थातर्फे पण मी महिलांना खूप रोजगार आणले आणि जास्त चळवळीतून मी काम केलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर तुम्हाला या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतोय? जर तुम्ही मतदारांमध्ये फिरताय तर मतदार काही तक्रार करताय की इथून मागे विकास झालेला नाही, आता 7-8 वर्ष तर काही निवडणुका महानगरपालिकेच्या किंवा नगरसेवकाच्या झाल्या नव्हत्या, तर तुम्हाला काय अनुभव आलाय काय? हा, मला वैयक्तिक अनुभव आलेला आहे, कारण मी माझ्या प्रभागात 7 वर्षापासून काम करते। म्हणजे गटरीपासून तर मोठा म्हणजे काहीच काम झालेलं नाही आणि म्हणजे जशी निवडणुका जाहीर झाले तर आता मोठे नेते झोपडपट्टीमध्ये घुसताय, ज्यांनी कधी झोपडपट्टीमध्ये उलटून बघितलेलं नाहीये आणि मी जमिनीवर काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्यांचे जे प्रश्न आहे ते मला पाठ झालेले आहे। आता या ठिकाणी
एम्प्लॉयमेंट बरोबर महिलांचे आरोग्याचे काय प्रश्न आहेत? कोरोना काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल आरोग्य व्यवस्था एकदम ढासळली होती किंवा त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे काय नव्हत्या. सरकारने त्यानंतर असा ठोस काय निर्णय घेतले नाही का आधुनिक हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी? तर तुमच्या प्रभागमध्ये काय एकंदरीत आरोग्याबद्दल परिस्थिती आहे? प्रभागमध्ये म्हणजे जास्तच जास्त स्लम आहे आणि तिथं महिला स्वतःच्या आरोग्यावर म्हणजे त्यांचं लक्ष नाहीये. ते बिचारे धुना भांडे किंवा दुसरे काही पण काम करतात लोकांच्या घरी जाऊन. तर त्यांचं एवढं म्हणजे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला टाइमच नाही. ते सकाळी जातात की संध्याकाळचं आमचं जेवण कसं होईल एवढंच त्यांचं असतं. त्याच्यामुळे त्यांची जी आरोग्य जी आहे ज्या प्रकारे त्यांच्यामध्ये सुधार व्हायला पाहिजे तसं काही सुधार नाहीये. तर एकंदरीत तुम्ही महिलांना आता काय आश्वासन देत आहे का तुमच्या आरोग्याबद्दल आम्ही असे कामं करण्यासाठी तुमची प्रायोरिटी कशाला आहे? म्हणजे 5 कामं. मी आश्वासन कधीच दिलेलं नाहीये. मी जमिनीवर काम केलेलं आहे आणि जास्तच जास्त मी महिलांचे म्हणजे रोजगार जे महिला घर बसल्या 2 पैसे काहीतरी म्हणजे कमवू शकतात मी त्याच्यावर जास्तच जास्त आणि फ्री मध्ये जे ट्रीटमेंट असतात महिलांचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते योजनामध्ये आणून मी स्वतः त्यांना त्याचं हे करून दिलेला आहे उपयोग. मला प्रभाग क्रमांक 30D मधून रिपब्लिकन सेना इथून अधिकृत उमेदवार घोषित केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि माझं जे चिन्ह आहे ते गॅस सिलेंडर आहे आणि अनुक्रमांक 6 नंबरवर आपण बघू शकतात ही मशीन म्हणजे ज्या महिलांना कळत नाही त्यांच्यासाठी 6 नंबरचं बटन आहे. आपण बघू शकतात महिलांसाठी म्हणजे जे महिला घरगुती असतात त्यांना वोटिंग म्हणजे कसं करायचं ते माहीत नसतं त्यांच्यासाठी मी खास हे चिन्ह दाखवते आहे. 1 2 3 4 5 6 नंबरचं बटन आहे माझं गॅस सिलेंडर निशाणी आणि ड मध्ये. तर मी सर्व प्रभाग क्रमांक 23 च्या बंधू भगिनींना मी आव्हान करते किंवा प्रभाग क्रमांक 23D मधले सर्व बंधू भगिनींना मी आव्हान करते की होणारे 15 तारखेचे जे निवडणूक आहे त्याच्यात जास्तीत जास्त मला मत करा आणि जास्तीत जास्त बहुमताने मला विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार, माझं नाव शेख तौसिफ नूर मोहम्मद. मी प्रभाग क्रमांक 23D चा रहिवासी आहे. सगळ्या जनतेला मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत आणि रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार नीलोफर जुनैद शेख नीलोफर ताई यांना आपलं बहुमोल मतदान करून त्यांना बहुमतानं विजयी करा. त्यांनी ह्या प्रभागामध्ये चांगले कामं केलेले आहे आणि त्यांना काम करण्याची आपण सगळ्यांनी मिळून संधी दिली पाहिजे अशी माझी नम्र विनंती.